नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर। आज आपण मराठी व्याकरणावर आधारित 50 प्रश्न पाहणार आहोत आणि यामधील आपला पहिला प्रश्न आहे, खाली दिलेल्या शब्दांपैकी चपलाचा समान अर्थ नसलेला शब्द कोणता? याचं उत्तर आहे ऑप्शन 1 स्त्री। ऑप्शन 1 आपलं बरोबर आहे। चपलाचा समानार्थी आहे विद्युलता, सौदामणी आणि वीज। तर याचा अर्थ काय? तर ढगांच्या घर्षणाने उत्पन्न होणारी एक निसर्ग शक्ती म्हणजेच चपला किंवा विद्युलता किंवा सौदामिनी किंवा वीज। तर हे याचे अर्थ आहेत। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2, आपली पाठ आपणास दिसत नाही या म्हणीचा योग्य अर्थ द्यायचा आहे। तर आपली पाठ आपणास दिसत नाही म्हणजेच काय? स्वतःचे दोष स्वतःस दिसत नाहीत। ऑप्शन 2 आपलं बरोबर आहे। पुढचा प्रश्न क्रमांक 3, केसाने गळा कापणे या वाक्प्रचाराचा खालील पर्यायातून योग्य अर्थाचा पर्याय निवडायचा आहे। केसाने गळा कापणे म्हणजेच विश्वासघात करणे। ऑप्शन 2 आपलं बरोबर आहे। पुढचा प्रश्न क्रमांक 4, अजातशत्रू या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? तर अजातशत्रू म्हणजे काय? ज्याचा कोणीही शत्रुत्व नसलेला किंवा ज्याचा कोणीही शत्रू नाही असा। ऑप्शन 2 आपलं बरोबर आहे। पुढचा प्रश्न क्रमांक 5, तळे राखी तो पाणी चाखी या म्हणीचा अर्थ सांगायचा आहे। तर याचा अर्थ आहे, ज्याच्याकडे वस्तू रक्षणासाठी दिलेली असते तो त्या वस्तूचा उपभोग घेतोच। ऑप्शन 3 आपलं बरोबर आहे। पुढचा प्रश्न क्रमांक 6, पान उतारा करणे वाक्प्रचाराचा योग्य अर्थ द्यायचा आहे। पान उतारा करणे म्हणजेच अपमान करणे। ऑप्शन 4 बरोबर आहे। पुढचा प्रश्न क्रमांक 7, डोळ्यात केर आणि कानात फुंकर या म्हणीचा योग्य अर्थ द्या। तर याचा अर्थ आहे रोग एक आणि उपाय भलताच। ऑप्शन 2 आपलं बरोबर आहे। पुढचा प्रश्न क्रमांक 8, भार्या या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखायचा आहे। तर भार्याच्या समानार्थी आहे पत्नी। ऑप्शन 4 आपलं बरोबर आहे। पुढचा प्रश्न क्रमांक 9, पुढील शब्दसमूहातील ध्वन्यार्थ ओळखायचा आहे। शब्दसमूह आहे हात कापून देणे। तर याचा ध्वन्यार्थ असणार आहे लेखी करार करून देणे। ऑप्शन 2 बरोबर आहे। पुढचा प्रश्न क्रमांक 10, किमान या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? तर किमानच्या विरुद्धार्थी आहे कमाल। ऑप्शन 2 बरोबर आहे। पुढचा प्रश्न क्रमांक 11, राजाला दिवाळी काय माहीत या म्हणीचा योग्य अर्थ द्या। तर या म्हणीचा अर्थ आहे रोजच्याच गोष्टीचे नाविन्य वाटत नाही। ऑप्शन 3 बरोबर आहे। पुढचा प्रश्न क्रमांक 12, दुधात मीठ कालवणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ द्यायचा आहे। तर याचा अर्थ आहे एखाद्याच्या बसलेल्या घडीचा विचका करणे। ऑप्शन 3 आपलं बरोबर आहे। पुढचा प्रश्न क्रमांक 13, नम्रता या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? तर नम्रताच्या विरुद्धार्थी असणार आहे उर्मटपणा। ऑप्शन 3 बरोबर आहे। पुढचा प्रश्न क्रमांक 14, सव्यापसव्य या शब्दाचा समानार्थी शब्द सांगायचा आहे। तर याचा समानार्थी आहे ऑप्शन 2 नसती उठाठेव। ऑप्शन 2 आपलं बरोबर आहे। पुढचा प्रश्न क्रमांक 15, बुडत्याचा पाय खोलात या म्हणीचा योग्य अर्थ द्यायचा आहे। तर या म्हणीचा अर्थ असणार आहे अधोगतीस लागून जास्तच खाली जाणे। ऑप्शन 2 बरोबर आहे। पुढचा प्रश्न क्रमांक 16, पायरीने ठेवणे वाक्प्रचाराचा योग्य अर्थ सांगायचा आहे। तर याचा अर्थ असणार आहे योग्यतेने वागवणे। ऑप्शन 1 बरोबर आहे। प्रश्न क्रमांक 17, पुढील म्हण पूर्ण करायचे। म्हण आहे पदरी पडले झोंड। तर याच्या पुढची म्हण पूर्ण करायची आहे। याच्या पुढची म्हण असणार आहे हसून केले गोड। ऑप्शन 1 बरोबर आहे। पदरी पडले झोंड हसून केले गोड। प्रश्न क्रमांक 18, बलवान या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द कोणता? तर बलवानच्या विरुद्धार्थी असणार आहे दुर्बल। ऑप्शन 2 बरोबर आहे। पुढचा प्रश्न क्रमांक 19, जुने ते सोने म्हणीचा योग्य अर्थ द्यायचा आहे। तर याचा अर्थ आहे जुन्या वस्तू चांगल्या व उपयुक्त असतात। ऑप्शन 1 बरोबर आहे। पुढचा प्रश्न क्रमांक 20, आड रानात शिरणे वाक्प्रचाराचा योग्य अर्थ द्यायचा आहे। तर या ठिकाणी थोडा प्रश्न व्यवस्थित झालेला नाही आहे। तर याचा अर्थ आहे मुद्द्याला सोडून जाणे। ऑप्शन 3 बरोबर आहे। पुढचा प्रश्न क्रमांक 21, अंबर या शब्दासाठी समानार्थी शब्द ओळखायचा आहे। तर अंबरच्या समानार्थी असणारे आकाश। ऑप्शन 1 बरोबर आहे। पुढचा प्रश्न क्रमांक 22, खालील शब्दांमधून निरुपद्रवी या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे। तर निरुपद्रवीच्या विरुद्धार्थी असणारे उपद्रवी। ऑप्शन 2 आपलं बरोबर आहे। पुढचा प्रश्न क्रमांक 23, ओठात एक आणि पोठात एक या म्हणीचा अर्थ काय? तर या म्हणीचा अर्थ आहे
ऑप्शन 4 मध्ये दिलेला आहे याचा अर्थ मनातील हेतू व बोलून दाखवलेला विचार यांमध्ये फरक असणे किंवा तफावत असणे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 24. डोळ्यात अंजन घालणे याचा अर्थ सांगायचा आहे. तर याचा अर्थ आहे चूक लक्षात आणून देणे. ऑप्शन 2 बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 25. अनुज शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द ओळखा. तर अनुजच्या विरुद्धार्थी आहे अग्रज. ऑप्शन 1 आपलं बरोबर आहे. अग्रज म्हणजे आधी जन्मलेला किंवा थोरला आणि अनुज म्हणजे नंतर जन्मलेला, मागून जन्मलेला किंवा धाकटा. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 26. भीक नको पण कुत्रा आवर म्हणजे काय? तर याचा अर्थ आहे उपकार नकोत पण छळ आवर. ऑप्शन 3 आपलं बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 27. कृपण या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे. तर कृपणच्या विरुद्धार्थी आहे उदार. ऑप्शन 1 बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 28. पुरणपोळी या शब्दातील समास ओळखायचा आहे. तर यामध्ये तत्पुरुष समास आहे. ऑप्शन 1 बरोबर आहे. आता या ठिकाणी पुरणपोळी हा तत्पुरुष समासाचा उपप्रकार असलेल्या मध्यम लोपी समासामध्ये येतो, हे देखील लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 29. पुढील काव्यपंक्तीत कोणत्या अलंकाराचा वापर केलेला आहे? काव्यपंक्ती आहेत अफाट आकाश, हिरवी धरती, पुनवेची रात, सागर भरती. तर या काव्यपंक्तीमध्ये यमक अलंकार आहे. ऑप्शन 4 बरोबर आहे. आता यमक अलंकार कशाला म्हणायचं? तर वेगवेगळे अर्थ असणाऱ्या परंतु उच्चारात समान असणाऱ्या शब्दाचा वापर चरणात ठराविक ठिकाणी केल्यामुळे जो नाद निर्माण होऊन त्याला सौंदर्य प्राप्त होते त्यास आपण यमक अलंकार असं म्हणतो. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 30. ऋणकोच्या विरुद्धार्थी काय असणार आहे? तर ऋणकोच्या विरुद्धार्थी असणार आहे धनको. ऑप्शन 4 आपलं बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 31. सुशीला गोगलगाईसारखी हळूहळू चालत होती या वाक्यातील उपमान कोणता आहे? तर या वाक्यामध्ये गोगलगाय हे उपमान आहे. ऑप्शन 2 आपलं बरोबर आहे. आता वाक्यामध्ये उपमान आणि उपमेय असतं आणि हे तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलं जातं. तर उपमान कशाला म्हणायचं? ज्याच्याशी तुलना करावयाची आहे ते गुणाचे अधिक असणारे नाम. आता या ठिकाणी कोणाशी तुलना करायची आहे? तर या ठिकाणी गोगलगाईशी तुलना करायची आहे. त्यामुळे गोगलगाई काय येणार आहे? तर उपमान येणार आहे. आणि उपमेय म्हणजे काय? ज्याची तुलना करावयाची आहे ते मूळ नाम. आणि कोणाची तुलना करायची आहे? तर सुशीलाची तुलना करायची आहे. त्यामुळे सुशीला काय येणार आहे? उपमेय आणि गोगलगाय येणार आहे उपमान. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 32. चपळ घोड्याने शर्यत जिंकली या वाक्यातील विशेषण ओळखायचं आहे. तर या वाक्यामध्ये विशेषण आहे चपळ. ऑप्शन 3 बरोबर आहे. आता विशेषण म्हणजे काय? तर नामाबद्दल विशेष माहिती सांगून नामाची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या विकारी शब्दात आपण विशेषण असं म्हणतो. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 33. विरुद्धार्थ नसलेली जोडी ओळखायची आहे. तर विरुद्धार्थ नसलेले एवढे तेवढे. ऑप्शन 3 बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 34. वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरींचे या पंक्तीतील कवळ या शब्दाचा अर्थ कोणता आहे? तर या कवळ या शब्दाचा अर्थ आहे घास. ऑप्शन 4 बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 35. लोक आपली स्तुती करोत किंवा निंदा करोत या वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे. तर हे वाक्य आहे विकल्पबोधक संयुक्त वाक्य. ऑप्शन 2 आपलं बरोबर आहे. विकल्पबोधकमध्ये अव्ययातून पर्याय निवड किंवा दिलेल्या गोष्टींपैकी एकाला पसंती दर्शवली जाते. यामध्ये अथवा, किंवा, अथवा, वा, की, किंवा, अगर, नाहीतर असे शब्द असतात. या वाक्यामध्ये आपल्याला किंवा हा काय दिसतो? विकल्पबोधक शब्द दिसतो. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 36. दाम करी काम म्हणजे काय? तर याचा अर्थ आहे पैशाच्या साहाय्याने काम होणे. ऑप्शन 1 बरोबर आहे. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 37. नगर या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द सांगायचा आहे. तर नगरच्या विरुद्धार्थी आहे ग्राम. ऑप्शन 4 बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 38. मरणात खरोखर जग जगते अलंकार ओळखायचा आहे. तर अलंकार आहे विरोधाभास अलंकार. आता विरोधाभास अलंकारामध्ये वरकरणी विरोध पण वास्तविक तसा विरोध नसतो तेव्हा त्याला आपण विरोधाभास अलंकार म्हणतो. आता या ठिकाणी मरणात खरोखर जग जगते असं सांगितलं. खरं तर मरणानंतर जग जगता येत नाही. या ठिकाणी आपल्याला विरोधाभास असलेला दिसून येतो. त्यामुळे ऑप्शन 2 बरोबर असणार आहे. प्रश्न क्रमांक 39. पायापासून डोक्यापर्यंत या शब्दसमूहासाठी योग्य शब्द कोणता असणार आहे? तर त्यासाठी अपादमस्तक येणार आहे. ऑप्शन 2 बरोबर आहे अपादमस्तक. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 40. पिकत घेतलेल्या आंब्याची डॅश डॅश असते. तर पिकत घेतलेल्या आंब्यांची आडी असते. ऑप्शन 2 बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 41. खाली दिलेल्या शब्दांपैकी स्तुती या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द कोणता? तर याच्या विरुद्धार्थी आहे निंदा. ऑप्शन 3 बरोबर आहे.
पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 42. एकच शब्द वाक्यात दोन अर्थाने वापरल्यामुळे जेव्हा चमत्कृती साधते तेव्हा त्या अलंकाराला काय म्हणतात, तर त्याला आपण श्लेष अलंकार म्हणतो. ऑप्शन 3 बरोबर आहे. श्लेष अलंकाराचे मुख्यतः दोन प्रकार पडतात, शब्दश्लेष आणि अर्थश्लेष. उदाहरणार्थ, हे मेघा तू सर्वांना जीवन देतोस. यामध्ये जीवन म्हणजे काय, पाणी सुद्धा म्हणता येतं किंवा आयुष्य सुद्धा म्हणता येतो. अशा ठिकाणी या ठिकाणी दोन अर्थ तयार होतात. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 43. किल्ल्यांचा जुर्गा तशी नाण्यांची काय असते, तर नाण्यांची चळत असते. ऑप्शन 4 बरोबर आहे. किल्ल्यांचा जुडगा आणि नाण्यांची चळत. प्रश्न क्रमांक 44. विरुद्धार्थाच्या दृष्टीने चुकीची जोडी शोधायची आहे. तर या ठिकाणी चुकीची जोडी आहे प्राचीन जुना. ऑप्शन 4 बरोबर आहे, कारण ही समानार्थी जोडी दिसते. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 45. केलेले उपकार जो जाणत नाही असा शब्दसमूहासाठी योग्य शब्द निवडा. तर तो आहे कृतघ्न. ऑप्शन 2 बरोबर आहे, कृतघ्न. प्रश्न क्रमांक 46. लहान मूल म्हणजे मातीचा गोळा, आकार द्यावा तशी मूर्ती घडते. या वाक्यातील अलंकार ओळखायचा आहे. तर या वाक्यामध्ये रूपक अलंकार आहे. ऑप्शन 4 आपलं बरोबर आहे. आता रूपक अलंकार कशाला म्हणायचे बघा, जेव्हा उपमेय आणि उपमान यात भेद नसून दोन्ही अगदी एकरूप आहेत असं दर्शवलं जातं तेव्हा त्या ठिकाणी रूपक अलंकार होतो. या ठिकाणी एखाद्या घटकाला दुसऱ्या नावाने संबोधणे म्हणजेच रूपक अलंकार. आता या ठिकाणी लहान मूल म्हणजे मातीचा गोळा, इथे काय केलेलं आहे, उपमेय आणि उपमान यामध्ये फरक दाखवलेला नाही आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 47. पुरुषाच्या फेट्यावर लावावयाच्या रत्नजडीत तुरा या शब्दसमूहाला खालीलपैकी योग्य शब्द कोणता, तर त्याला शिरपेच म्हणतात. ऑप्शन 4 बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 48. तळ हातावरील फोडाप्रमाणे जपणे म्हणजेच काय, तर काळजी घेणे. ऑप्शन 1 बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 49. किंकर या शब्दाचा खालीलपैकी कोणता समानार्थी शब्द आहे, तर त्याचा समानार्थी आहे दास. ऑप्शन 3 बरोबर आहे. किंकर म्हणजेच दास किंवा सेवक. प्रश्न क्रमांक 50. मला ते दगडधोंड्यातून चालवत नेत होते पण माझ्यात कणण्याचीही ताकद नव्हती. या वाक्यातील रस कोणता, तर या वाक्यामध्ये करुण रस आहे. ऑप्शन 4 बरोबर आहे. करुण रस शोक किंवा दुःख, वियोग, संकट यातून निर्माण होतो. भाषेचे 9 रस आहेत, ते कोणते, शृंगार, वीर, करुण, हास्य, रौद्र, भयानक, बिभत्स, अद्भुत आणि शांत. हे भाषेचे 9 रस आहे. त्यामधील हा कोणता रस आहे, तर हा करुण रस आहे. ऑप्शन 4 आपलं बरोबर आहे. तर धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि असेच व्हिडिओ पाहिजे असतील